कर्जतपासून बरीच वर्ष दूर असलेलं कुणी कर्जतमध्ये आलं तर त्यांना कर्जत ओळखताही येणार नाही। इतका आमूलाग्र बदल मधल्या काळात झाला असून प्रचंड विकास कामे झाली असल्याचे मत राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवार प्रतीक्षा लाड यांनी व्यक्त केले असून आपण कर्जतची लेक असल्याने संधी मिळाली तर कर्जतला आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करू असा विश्वासही प्रतीक्षाने संवाद मराठीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलाय। कर्जत नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या 27 जानेवारीला होतीये। या निवडणुकीत आमदार सुरेश लाड यांची कन्या प्रतीक्षा लाड राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार असण्याची शक्यता आहे। लेखच उमेदवार असल्याने आमदार सुरेश लाड यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे। संवाद मराठीची प्रतीक्षाने मनमोकळा संवाद साधला आहे। तिच्या बोलण्यात आत्मविश्वास जाणवत होता। आपण लहानपणापासूनच घरात राजकारण पाहिले। बाबा आलेल्या लोकांशी कसं बोलतात, घरात पाहुणचार कसा केला जातो याचे बाळकडूच मिळाल्याचे सांगत आपला आज राजकारणात प्रवेश होतोय हे आपण मानत नाही असे सांगून 4 वर्षांपासून आपण पक्षाचे काम करत असल्याचे प्रतीक्षाने बोलताना सांगितले। प्रवेश मी असं म्हणत नाही याला, कारण की मी लहानपणापासून तेच पाहिलेलं आहे। मी लहानपणापासून एकच पाहिलं की माझे बाबा कसं त्या आमच्या हॉलमध्ये बसून कसं लोकांशी बोलतात, किती लोक येतात। माझी आई सकाळपासून, माझी काकी सकाळपासून कसा पाहुणचार सुरू होतो, कोण चहा मागत असतं, कोण कसं। त्याच्यामुळे मला ही लहानपणापासून एक म्हणतात ना बाळकडून मिळाले। आणि दुसरी गोष्ट मी असं म्हणेन की हा माझा प्रवेश किंवा हे म्हणतात की आपण एंट्री करतो आहे, असं हे मी एंट्री मानत नाही। कारण की गेल्या 4 वर्षापासून मी राजकारणात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करत आहे। मी युवतींचा जो कारभार आहे तो पाहते। खरं तर जेव्हा माझं कॉलेज सुरू होतं, मी लॉ केलं, जेव्हा कॉलेज सुरू होतं तेव्हा एवढा टाईम नव्हता मिळत किंवा वेळ तेवढा काढू शकत नव्हती। पण मी जेवढा काही वेळ असायचा तेवढा मी पक्षाकरता दिला किंवा पक्षाच्या संघटनेकरता दिला। आणि मग जसं माझं लॉ कंप्लीट झालं 2017च्या पासून, तसं मी पूर्ण माझा वेळ ऑफिसमध्ये किंवा पार्टीच्या ऑफिसमध्ये किंवा संघटनेसाठी दिलेला आहे। तर मी असं म्हणेन की एंट्रीपेक्षा हे बाळकडूच मिळालेलं आहे आणि ह्याची आवड एक वेगळी निर्माण झालेली आहे। आपण सामान्य कार्यकर्ते असून कोणालाही पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली नसल्याचे स्पष्ट करत पक्षाने आपल्याला जबाबदारी दिली तर ती प्रामाणिकपणे पार पाडू असा विश्वास प्रतीक्षाने व्यक्त केलाय। एकच सांगू इच्छिते की मी आजही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून इथे काम करते। तर मला अजूनही पक्षाची भूमिका किंवा लाडसाहेबांची भूमिका स्पष्ट झालेली नाही आहे। कोणालाही अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आमच्या पक्षाकडनं किंवा लाडसाहेबांकडनं अजून स्टेटमेंट ते आलेलंच नाही। त्याच्यामुळे मी ह्याबाबतीत काय बोलू शकत नाही की स्टेटमेंट जाहीर झालं आहे किंवा पक्षाची भूमिका काय आहे। पण जी काही जबाबदारी असेल आम्हा सर्व कार्यकर्त्यांवर ती आम्ही नक्कीच पार पाडू। मला असं वाटतं की युवतींची संघटना जी मी करते ती एक खूप मोठी संधी होती पक्षाने दिलेली मला, आणि माझ्यासारख्या साध्या कार्यकर्तीला ती मिळाली। खरंच मी स्वतःचं भाग्य मानते आणि ह्याच्या पुढेही जी संधी दिली जाईल पक्षाकडनं, लाडसाहेबांकडनं, ती मी नक्कीच निभावेल किंवा मी जी काही रिस्पॉन्सिबिलिटी असेल ती मी नक्कीच पूर्ण करेल, त्याच्याबद्दल काहीच नाही। भाऊंची मुलगी म्हणून मिळणारा मान दुर्मिळ असून भाऊंची मुलगी असल्याने आपण स्वतःला भाग्यवान समजत असल्याचे प्रतीक्षाने म्हटले आहे। आपण म्हणतो ना की एक फायदा असतो आणि तोटा असतो, तर खरंच भाऊंची मुलगी म्हणून मिळणारा मान किंवा सन्मान किंवा जे आपलेपण आहे ते खरंच दुर्मिळ आहे आणि त्याच्यासाठी मी भाग्यवान समजते स्वतःला। असं इझी नसतं हे किंवा हे सोपं नाही आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या नेत्याच्या मुलगी म्हणून जेव्हा पुढे येता, खरं तर तुम्हाला मुलगी असण्याचा एक हे असतो, फायदा जसा आहे तसाच तोटासुद्धा आहे। म्हणजे वारस हा प्रत्यक्ष आपण मुलाला म्हणून पटकन ॲक्सेप्ट करतो। जेव्हा एखादा मुलगा वावरतो तो म्हणतो त्यांचा मुलगाच आहे, पण मुलगी वावरताना समाजात थोडा प्रश्न निर्माण होतो आणि एक आईवडिलांच्या भूमिकेत असताना विचार करावा लागतो की माझी तरुण मुलगी जेव्हा येते। पण आता राजकारणात गरज आहे, ही काळाची गरज झालेली आहे की बाबांचे काम करण्याची पद्धत आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा याची आपल्यासोबत तुलना होत असल्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरताना आपणही त्याप्रमाणेच वागले पाहिजे याचे प्रेशर असते असेही प्रतीक्षाने नमूद केले। आणि त्यांच्यामुळे जे माझ्यावरती काही संस्कार झालेत, खरंच हे भाग्य म्हणावं लागेल। पण कुठेतरी त्याचं प्रेशरही असतं, म्हणजे इनडायरेक्टली तुमची कंपॅरिझन होते की भाऊ असेल आणि ही अशी आहे किंवा कसं असतं। घरात बाबांसोबत राजकीय आणि सामाजिक चर्चा होत असल्या तरी त्या चर्चा खोलवर नसतात। आपण बाबांसोबत वेगवेगळे डिबेट एकत्र पाहून त्यावर चर्चा करत असल्याचे प्रतीक्षाने सांगितले। ती आणि आमची चर्चा होत राहते, पण आम्ही जास्त करून जेव्हा बाबा, मी आता बाबा म्हणते त्यांना, तर मी
ते जेव्हा घरी असतील तेव्हा आम्ही तो विषय जास्त फार काढत नाही राजकारणाचा, म्हणजे तो असतोच, लोक येऊन बसतातच, आमची चर्चा होतच असते. पण तेच कुठेतरी आम्ही डिबेट्स बघत असतो एकत्र किंवा बातम्या बघत असतो, मग थोडा विषय होत राहतो की हे कसं आहे, ते कसं आहे. त्याच्यामुळे अशा चर्चा होत असतात. कोणी बाहेरचा आला की चर्चा सुरूच असतात, किंवा आम्ही लोक जे घरातले बसलो की एखादा विषय असेल, चर्चा होत राहतात. पण आमचा जास्त चर्चा ह्या सामाजिक गोष्टींवरती असतात किंवा सामाजिक जे विषय असतात त्याच्यावरती असतात. महिला असो किंवा पुरुष, कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना पूर्ण वेळ द्यावाच लागतो असे सांगत संधी मिळाल्यानंतर वेळ दिलाच पाहिजे असंही प्रतीक्षाने म्हटले आहे. मला असं वाटतं की एक महिला असू दे किंवा पुरुष असू दे, वेळ हा पूर्णपणे द्यावाच लागतो. मग ते करिअर कोणत्याही क्षेत्रातलं असो, मग जॉब असो तो 9 to 5 असतो, कोण लॉ केलेलं वकील असतो, कोण असतं डॉक्टर असतं, डॉक्टरांना तर रात्रंदिवस काम असतं. तर मला असं वाटतं वेळ देणं, जर आपण त्या क्षेत्रासाठी काम करतोय, जर ते क्षेत्र आपल्याला कुठेतरी चान्स देतं आहे, लोक कुठेतरी आपल्याला चान्स देत आहेत, तर आपण पूर्णपणे वेळ देणं गरजेचं आहे किंवा कंपल्सरी आहे. प्रत्येक गोष्टीची कधीतरी सुरुवात होते, कुणी शिकून येत नाही, त्यामुळे आपणही अनुभवातून शिकत असल्याचे स्पष्ट करून प्रतीक्षा लाड हिच्यापेक्षा भाऊंची मुलगी ही मोठी ओळख आहे. लोकांनी खूप प्रेम दिला असून भाऊंची प्रतिमा आणि कामं फायदाच देतात असंही प्रतीक्षाने म्हटले आहे. प्रत्येकाची कुठून ना कुठून तरी सुरुवात असते, तर असं म्हणायला काही हरकत नाही की ही माझी सुरुवात आहे. तर मला माहिती नाही आहे, आमचा अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नाही, त्याच्यामुळे मी बोलू शकत नाही की मी तिकडे त्या खुर्चीवर बसेल किंवा मी नगराध्यक्ष बनते. पण मला असं वाटतं मी असू दे किंवा अजून आमचे कोणता दुसरा उमेदवार असू दे, ते फर्स्ट टाईम नगरसेवक असतील, कोण फर्स्ट टाईम नगराध्यक्ष बनत असेल, तर त्याच्यासाठी तो नवीन अनुभव असेल. आणि मला असं वाटतं की कोण शिकूनच येत नाही आईच्या पोटातून, तर हळूहळू प्रशासनाचा जो कारभार आहे तो त्या क्षेत्रात गेल्यावरती हळूहळू कळून येतोच. तर मी एक पण म्हणू शकेल की प्रशासनाचा जर अभ्यास करायचा बोलला तर मी जेवढं वाचन ठेवते किंवा मी माझ्या वडिलांकडे पाहते की त्यांचं कसं असतं आणि त्यांच्याकडे अनुभव आहे, तो अनुभव मी स्वतःसाठी लागू करून किंवा खरंच त्यांचा गायडन्स घेऊन मला खूप काही उपयोग होऊ शकतो. भाऊंची मुलगी ही ओळख माझी जास्त आहे, म्हणजे प्रतीक्षा लाड ह्यापेक्षा भाऊंची मुलगी हा जो आपलेपणाने लोक मला ओळखतात, ते एक पॉझिटिव्ह पॉईंटच राहणार आहे माझ्यासाठी. कारण की खरंच लोकांनी मला आत्तापर्यंत फार प्रेम दिलं आहे की भाऊंची कन्या, भाऊंची मुलगी, अरे आमच्या भाऊंची मुलगी, त्याच्यामुळे तो एक पॉझिटिव्ह पॉईंट राहणार आहे. आणि मी एक सांगू शकेल की भाऊंनी जे काम केलं आहे, कर्जतसाठी असू दे, खालापूरसाठी असू दे किंवा तालुक्यांचा जो विकास केला आहे, जेवढी विकास कामं केली ती नक्कीच आपल्यासाठी प्लस पॉईंटमध्ये राहणार, कारण की त्यांची इमेज तशी आहे, त्यांनी चांगलं काम केलं म्हणून कुठेतरी मला त्या नावाची शिदोरी मिळत आहे. आपण स्टेजवर असताना जिच्या डोळ्यात कौतुक दिसतं ती म्हणजे आई असल्याचे सांगताना सुरुवातीला थोडासा विरोध केल्यानंतर आता आईची भूमिका सकारात्मक असल्याचे सांगितले. तर आईने मला पहिल्यापासून पाहिलेलं आहे आणि जेव्हा मी स्टेजवर असते तेव्हा जर मला कोण सगळ्यात जास्त खुश दिसतं किंवा जिच्या डोळ्यात खरंच माझ्यासाठी कौतुक असतं ते ती आई आहे. कारण की माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला, म्हणजे आमचा राष्ट्रवादीचा कोणताही कार्यक्रम असो, माझ्या आईला जिथे जिथे उपस्थित राहता येतं तिथे ती राहते. मग आमचा मंगळागौर असू दे, हळदी कुंकू असू दे किंवा अजूनही काही कार्यक्रम, आणि त्याच्यामध्ये खरंच जर मी कोणाकडे पाहते आणि त्याच्या डोळ्यात कौतुक दिसते ती माझी आई असते. तर मला असं वाटतं की आई त्या बाबतीत फार पॉझिटिव्ह राहिलेली. म्हणजे कुठेतरी स्टार्टिंगला तिला असं वाटत होतं, अरे माझी मुलगी तरुण आहे किंवा आत्ता लहान वयात आहे, कसं होईल काय होईल. पण तिने जसं मला पाहिलं की मी कसं क्षेत्रात वावरते किंवा काय माझी भूमिका काय, मग ती पण आता थोडीशी रुळलेली आहे किंवा तिला आता थोडी सवय झालेली आहे. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी आणि कार्यक्रमावरून आल्यानंतर सूचना आणि मार्गदर्शन होतं, त्यातूनच आपण बदलण्याचा प्रयत्न करतो असे सांगून भविष्यात जबाबदारी आली तर बंधनं येतील, स्वतःला वेळ देता येणार नाही असे आपल्याला वाटत नसल्याचे प्रतीक्षाने म्हटले आहे. मी एवढं म्हणू शकेल की मी आत्तापर्यंत जेवढे कार्यक्रम केलेत, मार्गदर्शन असतंच, लाडसाहेबांचं मार्गदर्शन असतं. म्हणजे त्यांचा एक स्वभाव आहे की त्यांना वाटलं की कुठे त्रुटी आहे किंवा चूक आहे तर ते घरी जाऊन मला नक्की सांगतील की प्रतीक्षा इथे ही चूक झालेली, ही आपण टाळूयात. पण सुदैवाने एवढे जास्त वेळा चुकी झाली नाही किंवा काय, पण म्हणजे त्यांचं असं कधी नाही की ते कौतुक करत बसतील, पण ते नक्की मार्गदर्शन करतात की या कार्यक्रमाला आपण असं केलं प्रतीक्षा तर चांगलं होईल, असं मार्गदर्शन असतंच. आजही पाहिलं तरी माझं जे वागणं आहे किंवा माझं जे लाईफ राहिलेलं आहे ते पूर्ण ह्या अवतीभोवती राहिलेलं आहे.
मग रोज सकाळपासून आमच्या घरात माणसं असतात किंवा अगदी 3 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत माणसं बसलेली असतात. कधी अचानक फोन येतो की काही घटना घडली असं. त्याच्यामुळे ही सगळी आता सवय झालेली आहे. ह्याच्यामध्ये नाविन्य काय वाटत नाही आणि हे पण कळतं की जर असं काही झालं तर एक मोठी जबाबदारी येईल. पण त्याच्याबद्दल मला काही बर्डन वाटत नाही किंवा असं वाटत नाही की त्यामुळे कुठेतरी एक पर्सनल लाईफ बाजूला राहील किंवा अशा काही माझ्या सध्या तरी हे नाही आहेत, मला वाटत नाही त्याच्यामध्ये. कारण की आपण जेव्हा लहानपणापासून त्याच्यात राहिलेलं असतो तर ती एक सवय होऊन गेलेली असते. अनेक तरुणांना राजकारणाची प्राथमिक माहितीही नसते. तरुण वर्ग मतदानाचा हक्कही बजावत नाही. हे पूर्णपणे चुकीचे असून मतदानाचा आपल्याला संविधानाने दिलेला मोठा हक्क असून तरुणांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे असे प्रतीक्षाचे म्हणणे आहे. खराब गोष्ट आहे. तर मग मी एवढंच सांगू इच्छिते की जेव्हा आपण त्या प्रक्रियेत सामील होतो ना तेव्हा आपल्याला कळतं की राजकारण काय असतं. आणि मला एक पण मी म्हणणं पडते की काही लोक आहेत की जे अजूनही वोट करत नाही किंवा जे वोटिंगला महत्त्व देत नाही. खरं तर हा फार मोठा हक्क दिला आहे संविधानाने आपल्याला आणि तो ते गमावत आहेत. आणि मला एवढं पण वाटतं की तुम्ही जर वोट करतायत तर तुम्हाला हक्क होतो की तुम्ही काय मागू शकता तुमच्या प्रतिनिधींकडनं. तुम्ही तुमच्या यंग जनरेशन आहे जी एज्युकेटेड आहे, जे खरंच राजकारण नको रे बाबा असं म्हणतात, त्यांना मी खरंच विनंती करेल ह्यामार्फत की काळाची गरज आहे ही. आपल्याला जर पुढे न्यायचं असेल आपल्या देशाला, आपल्या महाराष्ट्राला, तर आपण कुठेतरी ह्या प्रोसिजरमध्ये किंवा ह्या क्षेत्रामध्ये थोडंसं ॲक्टिव्ह झालंच पाहिजे. कर्जतपासून बरीच वर्ष दूर असलेलं कुणी कर्जतमध्ये आलं तर त्यांना कर्जत ओळखता येणार नाही. इतका आमूलाग्र बदल मधल्या काळात झाला असून प्रचंड विकासकामे झाली आहेत. आपण कर्जतची लेक असल्याने संधी मिळाली तर कर्जतला आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास प्रतीक्षाने व्यक्त केलाय. एक काही वर्षांपूर्वी गेलेली माणसं जर परत येत आहेत कर्जतमध्ये तर ते ओळखू शकत नाहीत की आपण कर्जतमध्ये होतो. इतकी प्रचंड विकास कामं झालेली आहेत आणि आपली सत्ता असून देखील मी असं म्हणणार नाही की आपली सत्ता आहे म्हणून कामं झाली. पण खरंच आमचे जे काही नगराध्यक्ष असतील किंवा उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनी खरंच खूप छान कामं केलेली आहेत. मी कर्जतची मुलगी आहे, मी इथली कन्या आहे, त्यामुळे मी एवढंच सांगू शकेल की मला कधीही संधी मिळाली तरी मला माझं कर्जत खूप चांगल्यारित्या किंवा खूप आधुनिक असं बोलता येणार नाही, पण खूप चांगल्यारित्या अजून जे काही आहेत आत्ताही कर्जत खूप सफल आहे, संपूर्ण आहे, पण ते मला अजून दृढ करायचं आहे. प्रतीक्षाने स्पष्टपणे उमेदवारीबाबत भाष्य करणे टाळले असले तरी प्रतीक्षाच राष्ट्रवादीची नगराध्यक्षपदाची उमेदवार असेल. त्यामुळे भाऊंची लेक असलेल्या प्रतीक्षाचे कर्जतकर आगामी निवडणुकीत लाड करतात का याची उत्सुकता मात्र कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत.